गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण 6th स्टँडर्ड जनरल सायन्समधील जो आपला 4th लेसन आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या लेसनमधील आज आपण आपले एक्झरसाइज पाहणार आहोत. तर त्यामधील पहा आपण जे 4 क्वेश्चन आहेत ते 4 क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत. तर आपण फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे पहा मॅच द फॉलोइंग करेक्टली. पाहिजे तुम्हाला क्वेश्चन दिला आहे मॅच द फॉलोइंग करेक्टली. त्यामध्ये ए ग्रुप आणि बी ग्रुप दिला आहे. तर ए ग्रुपमध्ये पहा फर्स्ट आहे ॲक्वॅटिक, त्यानंतर आहे लिव्हिंग इन मडी वेटलँड्स, थर्ड आहे ॲम्फिबियन, 4 आहे फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर. तर पहा आपल्याला काय करायचं आहे मॅच द फॉलोइंग करेक्टली म्हणजे आपल्याला योग्य काय करायच्यात जोड्या जुळवायच्यात. तर त्यामधील पहा ग्रुप एमधील बी ग्रुपमध्ये आपण त्याचा आन्सर शोधणार आहोत. तर पहा फर्स्टचा आन्सर आहे ॲक्वॅटिकचं काय येणार आहे फिश. त्यानंतर लिव्हिंग इन मडी वेटलँड त्याचा आन्सर असणार आहे पहा वाईल्ड बफेलो. त्यानंतर ॲम्फिबियन मीन्स उभयचर, तर उभयचरचा आन्सर आहे फ्रॉग. आणि फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर याचा आन्सर आहे स्वॅन. तर अशा प्रकारे याचं योग्य जोड्या काय केलेल्या आहेत आपण जुळवलेल्या आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण पाहणार आहोत. क्वेश्चन सेकंड आहे पहा फाइंड द ऑड वन आउट अँड गिव्ह रिझन फॉर द सेम. आता यामधील पण आपल्याला गटामध्ये न बसणारा कोण आहे तो काय करायचं ओळखायचं आणि त्याचं जे रिझन आहे पहा ते रिझन काय करायचे आपल्याला लिहायचं आहे. तर पहा इथे दिलं आहे फर्स्ट आहे काऊ, हॉर्स, गोट अँड फिश. तर याच्यामध्ये जे आन्सर तुमचा असणार आहे पहा वेगळा जो शब्द आहे तो कोणता आहे फिश आहे. कारण की फिश जो आहे पहा फिश कसा आहे तो म्हणजे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहे आणि ऑदर जे आहेत पहा ते कसे आहेत टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत. त्यानंतर पहा सेकंड आपण पाहूयात मँगो, पीपल, गोवा अँड कोरिएंडर. तर याच्यामधील जो आन्सर आहे आपला वेगळा तो काय असणार आहे कोरिएंडर मीन्स कोथिंबीर. तर त्याच्यामध्ये बाकीचे जे आहेत पहा मँगो, पीपल, गोवा हे काय आहेत ऑदर्स आर ट्रीज आहेत. त्यामुळे आन्सर आपला असणार आहे कोरिएंडर. त्यानंतर थर्ड पहा कांगारू, चित्ता, कॉक्रोच अँड डिअर. तर याच्यामध्ये पहा आपला आन्सर असणार आहे कॉक्रोच आणि त्याचं रिझन काय आहे पहा ऑदर्स आर मॅमल्स किंवा लार्ज ॲनिमल्स आहेत आणि म्हणजे तो कॉक्रोच हे काय त्याचा आन्सर आहे. त्यानंतर आपला थर्ड आहे पहा फोर्थ आहे डी मूग, ज्वार, व्हीट अँड बाजरा. तर याच्यामधील पहा आपला आन्सर आहे मूग कारण की ऑदर्स जे म्हणजे हे आहेत ग्रेन्स आहेत आणि मूग हे काय पहा मूग जो आहे ऑदर जे आहेत मोनोकॉटिलिडियन्स प्लांट्स आहेत, एक बीजपत्री आहेत आणि मूग जे आहे तो कसं आहे द्विबीजपत्री वनस्पती आहे. त्यामुळे त्याचा आन्सर काय असणार आहे मूग. त्यानंतर आपण यामध्ये आता याचा आन्सर मी तुम्हाला डायरेक्ट सांगते. फर्स्टचा आहे फिश, सेकंडचा आहे कोरिएंडर, थर्डचा आहे कॉक्रोच आणि फोर्थचा आहे मूग. त्यानंतर आपण थर्ड जो क्वेश्चन आहे तो आपण पाहूयात राईट ट्रू ऑर फॉल्स. आता ट्रू आहे की फॉल्स आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर फर्स्ट आहे पहा हिना इज अ टाईप ऑफ श्रब म्हणजे मेहंदी ही काय आहे झुडूप प्रकारची वनस्पती आहे. तर त्याचा आन्सर काय आहे ट्रू TRUE फर्स्ट ट्रू आहे. त्यानंतर सेकंड आहे पहा ट्रीज विथ टॅपरूट्स कोलॅप्स इझिली इन अ लाईट स्टॉर्म. आता पहा सोटमूळ असणारे वृक्ष लहान वादळात काय होतात सहज कोसळून पडतात. तर याचा आन्सर काय आहे पहा फॉल्स आहे कारण की पहा प्लॅन्ट्स विथ फायबर्स रूट्स कोलॅप्स इझिली इन अ लाईट स्टॉर्म. आता ज्या वनस्पतींची मुळे पहा तंतुमय मुळे असतात त्याच वनस्पती काय होतात सहज वादळामध्ये काय होतात त्या पडतात. मग टॅपरूट्स विथ म्हणजे ज्याचे टॅपरूट्स असतात ते सहज वाऱ्यामध्ये काय होत नाहीत त्या कोसळून पडत नाहीत. त्याचा आन्सर काय आहे सेकंडचं फॉल्स. त्यानंतर थर्डचं पाहूयात आपण मँगो ट्रीज डू नॉट बिअर फ्लावर्स म्हणजे आंब्याच्या झाडाला फुले येत नाही. तर याचा आन्सर काय आहे फॉल्स आहे कारण की मँगो ट्रीज बिअर फ्लावर्स म्हणजे आंब्याला काय होतात आंब्याच्या झाडाला फुले येतात. म्हणजे फर्स्ट आहे आपलं ट्रू, त्यानंतर फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, थर्ड फॉल्स. त्यानंतर डी आहे पोलार बिअर्स लिव्ह इन द डेझर्ट म्हणजे पांढरी अस्वले वाळवंटात असतात. तर याचा आन्सर काय आहे फॉल्स आहे कारण की पोलार बिअर्स लिव्ह इन स्नोवी रिजन्स कारण की पोलार जे पांढरी अस्वले असतात ते आपल्याला कुठं आढळतात बर्फाळ प्रदेशात आढळतात. त्यामुळे फोरचं पण आन्सर काय असणार आहे फॉल्स. त्यानंतर लास्ट आहे पहा सम स्पेसियस ऑफ स्नेक्स आर ॲम्फिबियन्स म्हणजे काही जातीचे साप उभयचर असतात. तर याचं पण आन्सर काय असणार आहे फॉल्स असणार आहे. स्नेक्स आर रेप्टाइल्स अँड नॉट ॲम्फिबियन्स. त्यानंतर पहा 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण पाहूयात ऑब्झर्व द रिलेशनशिप इन द फर्स्ट पेअर अँड कम्प्लीट द सेकंड पेअर. आता पहिल्या जोडीतील संबंध पाहून आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या जोडीतील संबंध लिहायचा आहे. आता फर्स्ट पाहूयात आपण लिव्हिंग ब्रांचेस ऑफ ट्रीज झाडाच्या फांद्यावर राहणारे. इथं काय आन्सर दिले आपल्याला मंकी. त्यानंतर पहा लिव्हिंग अंडरग्राऊंड जमिनीखाली राहणारे मग आपण इथं आन्सर लिहू शकतो माईस किंवा रॅबिट.
ते कुठं राहतात, लिव्हिंग अंडरग्राऊंड म्हणजे जमिनीच्या खाली राहणारे. त्यानंतर बी आहे पहा, लिव्हिंग ऑन ड्राय लँड्स, कोरड्या जमिनीवर राहणारे. आन्सर काय, हॉर्स. आणि लिव्हिंग इन केव्स, गुहेत राहणारे. मग याचा आन्सर आपण काय लिहू शकतो, लायन किंवा टायगर. तर अशा प्रकारे पहा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जो आपला 4th लेसन आहे त्या 4th लेसनमधील आपण फर्स्ट क्वेश्चन मॅच द फॉलोइंग करेक्टली, त्यानंतर फाइंड द ऑड आउट अँड ट्रू ऑर फॉल्स अँड ऑब्झर्व द रिलेशनशिप इन द फर्स्ट पेअर अँड कम्प्लीट द सेकंड पेअर, हे 4 क्वेश्चन आपण पाहिलेले आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.